खऱ्या अर्थानं ज्यांनी सामान्य माणसाला, बहुजन समाजाला, छोट्यातल्या छोट्या कास्तकाराला प्रगतीचा आणि उन्नतीचा मार्ग दाखवला, असे या देशाचे एक सुपुत्र आदरणीय भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 51व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना माझी मानवंदना अर्पित करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा आणि ग्रंथालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अरुण भाऊ शेळके, या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील, या ठिकाणी उपस्थित आमचे गृह आणि नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित आमच्या मातोश्री कमलताई गवई, या ठिकाणी उपस्थित आमदार रमेशजी बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार आणि आमचे ज्येष्ठ सहकारी नरेशचंद्रजी ठाकरे, सन्माननीय महादेवरावजी भुईभार, श्री सुरेशजी ठाकरे, प्राचार्य भांबुरकरजी, विभागीय आयुक्त राजूरकर, जिल्हाधिकारी गीते, या ठिकाणी मंचावर उपस्थित शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता माननीय अध्यक्ष महोदयांनी आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी ही मागणी केली की भाऊसाहेबांना या ठिकाणी भारतरत्न मिळालं पाहिजे। जरूर या संदर्भात राज्य सरकार तर प्रयत्न करेलच, पण एक गोष्ट मी सांगतो की सरकार त्यांना भारतरत्न जेव्हा द्यायचं तेव्हा देईल, पण भारतीयांच्या मनामध्ये आणि विशेषतः वैदर्भीय जनतेच्या मनामध्ये ते कायम भारतरत्न आहे आणि त्यांचं जे आपल्या मनातलं हे पद आहे हे कोणी बहाल करण्याचे कारण नाही आणि ते कोणी काढूनही घेऊ शकत नाही। ज्या प्रकारे भाऊसाहेबांचा जीवनपट जर आपण सगळ्यांनी बघितला तर ज्या प्रकारचं कार्य त्यांनी केलं, अतिशय अलौकिक आणि अद्भुत अशा प्रकारचं कार्य भाऊसाहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं आहे आणि आज त्या कार्यामुळेच समाजाची जी काही अवस्था आपण बघतोय, जी काही प्रगती आपण बघतोय, या प्रगतीमध्ये जर भाऊसाहेबांसारखा द्रष्टा व्यक्ती नसता तर खरोखर आम्ही कुठे राहिलो असतो याचा विचार देखील आपण करू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा या महामानवाला आज या निमित्ताने आपण अतिशय चांगली मानवंदना देण्याची आवश्यकता आहे। आज आपण या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाचं उद्घाटन केलं आणि अतिशय विपुल अशी ग्रंथसंपदा असलेलं अत्याधुनिक अशा प्रकारचं ग्रंथालय या ठिकाणी आपण सुरू केलं। खरं म्हणजे हे ग्रंथालय हे याकरता महत्वाचं आहे की भाऊसाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर बहुजन समाजाला ज्ञानयोगी करण्याकरता त्यांनी ज्ञानयज्ञ प्रारंभ केला आणि त्या ज्ञानयज्ञामुळे आज खऱ्या अर्थानं बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची दारं, उच्च शिक्षणाची दारं ही खुली झाली आणि म्हणून मला असं वाटतं की आज त्यांच्या नावानं या मेडिकल कॉलेजमध्ये आणि हे ग्रंथालय या ठिकाणी सुरू होत आहे, ही खरोखर एक प्रकारे एखाद्या व्यक्तीला दिलेली खरी आदरांजली आहे असं या ठिकाणी मी समजतो। शेवटी ज्ञान जे आहे ते जोपर्यंत आम्ही अशा प्रकारच्या माध्यमातनं आपल्या पिढी दर पिढी पुढे नेत नाही तोपर्यंत ते ज्ञान जे आहे ते ज्ञान काही उपयोगी राहत नाही। आणि आपण यापूर्वी देखील बघितलं की जेव्हा जेव्हा समाजाने ज्ञान संकुचित करण्याचा प्रयत्न केला
काही लोकांपुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी केवळ आपल्याच मुठीत ज्ञान असावं अशा प्रकारचा प्रयत्न केला. त्यावेळी समाजाची अधोगती झालेली आपण बघितली. पण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील यांच्यासारख्या महर्षींनी हे ज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून संघर्ष केला आणि मग शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे अशा प्रकारच्या संकल्पनेतनं ते वाघिणीचं दूध हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडली. त्याच वेळी समाज हा प्रगतीकडे गेला, देश हा प्रगतीकडे गेला. आणि म्हणून मी अनेक वेळा असा विचार करतो की भाऊसाहेबांनी केलेलं हे जे बीजारोपण आहे, ते तर मगाशी डॉक्टर सुनील देशमुखांना सांगत होतो की काही गोष्टींचं कशा प्रकारे प्रत्यंतर आपल्याला येतं. तर या अमरावतीमध्ये आणि मग हळूहळू अमरावती विभागामध्ये, नागपूरमध्ये देखील ज्या प्रकारे शिक्षण आणि शिक्षणाचं बीजारोपण हे भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं. अनेक गोष्टींमध्ये आमचा विदर्भ हा मागासलेला राहिला, विकासामध्ये आम्हाला पाहिजे ते मिळालं नाही. पण आपण 1991 असेल, 2001 असेल किंवा 2011 असेल, कुठलाही सेन्सस बघितला, लोकसंख्येची गणना बघितली, एक गोष्ट प्रामुख्याने दिसते, आमच्याकडे गरिबी असेल, विकासाचा अनुशेष असेल, पण या अमरावतीमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही मागे राहिलो नाही. तर किंबहुना देशाच्या राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त शिक्षण हे आपल्याला अमरावती विभागामध्ये आणि सुशिक्षितांचा जास्त भरणा हा अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा राज्याचं ॲव्हरेज 75 वर गेलं तेव्हा अमरावतीचं ॲव्हरेज हे 82 वर गेलं. याचं कारण याचं बीजारोपण हे भाऊसाहेबांसारख्या एका महामानवाने या ठिकाणी केलं होतं आणि त्याच बीजारोपणातनं जो वटवृक्ष निर्माण झाला त्यातनं सामान्य माणसाकरता ज्ञानाची इतकी दालनं उघडली की त्या दालनातनं आज अक्षरशः आपल्याला अनेक ज्ञानयोगी तयार होताना या ठिकाणी दिसत आहेत. खरं म्हणजे भाऊसाहेबांचं जर एकूण कार्य बघितलं, शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, शेतीच्या क्षेत्रातलं असेल, म्हणजे सीपेन बेरारच्या काळातल्या मंत्रिपदापासनं तर देशाच्या कृषी मंत्रिपदापर्यंत त्यांनी प्रत्येक कार्यकाळात केलेलं काम हे अलौकिक आहे. या देशामध्ये त्यांच्या काळामध्ये विशेषतः शेती मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं, या देशाच्या शेतीला दिशा देण्याचं काम हे त्या काळामध्ये त्यांनी केलं. आज मी अमरावतीमध्ये शेती प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे, पण हे शेती प्रदर्शन दिल्लीमध्ये पहिलं हे भरवण्याचं काम जर कोणी केलं असेल की ज्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, त्याला शेतीमध्ये काय प्रयोग चालले ते त्याला समजले पाहिजे, तसं प्रबोधन झालं पाहिजे, त्या प्रबोधनातनं माझा शेतकरी प्रगतिशील झाला पाहिजे, अशा प्रकारच्या विचारातनं याची संकल्पना या देशामध्ये जर कोणी रोवली असेल तर ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी रोवली. आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये त्यांनी शेतीसमोरच्या समस्या ओळखल्या होत्या. सामूहिक शेती ही संकल्पना मांडणारे या देशातले पहिले व्यक्ती भाऊसाहेब होते. त्यांनी सांगितलं की हे बांधामध्ये आपली शेती आम्ही कमी कमी करत चाललो आणि शेती याची उत्पादकता राहणार नाही, ही शेती आम्हाला परवडणार नाही आणि म्हणून जेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सामूहिक शेती करू, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणू, त्याच्यामध्ये आम्ही विज्ञान आणू, तेवढंच आमचा शेतकरी हा समृद्ध होऊ शकेल. दुर्दैवाने त्यांचे विचार तंतोतंत जमिनीवर आपण उतरवू शकलो नाही. पण आज मला हा विश्वास आहे की नवीन सरकार आपलं आल्यानंतर त्याच विचारानं पुढे जाण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करतोय आणि मला विश्वास आहे की या विचारांमध्ये एवढी शक्ती आहे की ज्या शक्तीच्या आधारावर निश्चित शेतकऱ्यांसमोरच्या समस्या सोडवण्याकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य हे आपण या ठिकाणी करू शकू. आज शेखर साहेबांनी या ठिकाणी संस्थेसमोरच्या अनेक अडचणी मांडलेल्या आहेत आणि आपण असं सांगितलं की आम्हाला कवच कुंडलं द्या. खरं म्हणजे ज्या शिक्षण संस्थेला भाऊसाहेबांचं कवच आहे त्याला दुसऱ्या कवचाची आवश्यकताच नाही आहे. आम्ही साधे राज्यकर्ते आहोत आणि भाऊसाहेबांचं जर कार्य आणि कर्तृत्व बघितलं तर माझ्यासारखे 100 लोक एकत्रित येऊनही त्यांच्या एवढं काम करू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढं त्यांचं कवच आहे. आम्ही तर साधे कार्यकर्ते आहोत. मी तुम्हाला शब्द देतो की आपल्या शिक्षण संस्थेसमोरच्या ज्या ज्या अडचणी आहेत, आम्ही या ठिकाणी, मी आहे, सुनील भाऊ आपले इथले आमदार आहेत, आपले पालकमंत्री आहेत, रणजित भाऊ आहेत, आम्ही सगळे मिळून आपण
यांच्या हाती आपलं सगळं काम सुपूर्द करून द्या आणि मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत ते मी स्वतः सोडवून देईल. या संदर्भात बैठक लावून ज्या ठिकाणी अडचणी आहेत आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा काम मोठं होतं, एखादा वृक्ष मोठा होतो, वृक्षाला फळं लागतात, त्यावेळी ती फळं तोडण्याकरता लोक दगड मारत असतात. त्या दगडांची फार काळजी करायची नसते. अशा प्रकारची दगडं ही आली तर हे समजून घ्यायचं की आपल्या वृक्षाला जास्त चांगली फळं लागलेली आहेत आणि त्यामुळे त्याची काळजी करायची नाही. आपलं काम काय आहे तर आपला वृक्ष हा बहरलेला असला पाहिजे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याची फळं मिळाली पाहिजे. उपाशी माणसाला त्या फळातनं त्या ठिकाणी ऊर्जा मिळाली पाहिजे. हे काम आपण करत राहायचं आणि म्हणून या दगड मारणाऱ्यांची काळजी आपण करू नका, ती आमच्यावर सोडा. आपण केवळ या ठिकाणी शैक्षणिक कार्य जे आहे ते कशा प्रकारे उत्तम प्रकारे आपल्याला करता येईल त्या संदर्भात आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करा. मी आपल्याला विश्वास देतो की शाळेचे प्रश्न असतील, ते कॉलेजचे प्रश्न असतील, तर नागपूरचा आपल्याला माहिती आहे की आपला प्रश्न छोटासा निर्माण झाला होता. जे लोक चांगलं काम करायला जातात त्यांना इतक्या अडचणी येतात. त्या ठिकाणी चांगलं सायन्स कॉलेज बांधलं, उद्घाटनाची वेळ आली, कोणीतरी तक्रार करून टाकली की याचं ही परमिशन बाकी आहे, ती परमिशन बाकी आहे. मग मी यांना सांगितलं की सगळ्या परमिशन आपण घेऊ, तुम्ही बिना परमिशनचं आपल्याला काही करायचं नाही. कारण लोक आजकाल काही लोकांचा धंदाच आहे माहितीचा अधिकार, ते आपलं कागद घेऊनच बसले असतात आणि छोटीशी काही चूक सापडली की माहितीचा अधिकार चांगला आहे, त्यानं सामान्य माणसाला अधिकारिता मिळाली आहे, पण त्याचा दुरुपयोगही काही लोक करतात आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही काळजी करू नका. आणि आज मला आनंद वाटतो की आपण त्याचा पाठपुरावा केला आणि सगळ्या परवानग्या, म्हणजे आता कोणाला किती दगड मारायचे असतील तर त्याला दगड मारताच येणार नाही. एकही परवानगी बाकी नाही, सगळ्या परवानग्या आपल्या कॉलेजला मिळाल्या. आता आपण सांगाल त्या दिवशी त्याचं चांगलं उद्घाटन हे निश्चितपणे त्या ठिकाणी आपण करू. कारण नागपूरमध्ये देखील आपण जी शिक्षणाची व्यवस्था तयार केली ती आज नागपूर शहरामध्ये ज्याला पहिल्या 2-3 कॉलेजेसमध्ये आज आपण मानलं जातं अशा प्रकारचं कॉलेज हे आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे त्याच्या पाठीशी आपण उभं राहू. आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः शिक्षणाचा दर्जा वाढवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून अॅक्रेडिटेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे स्वायत्तता असेल, राज्य सरकारचा देखील प्रयत्न हाच आहे की शैक्षणिक संस्थांमधलं जे काही राज्य सरकारचं त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे तो कमीत कमी जर करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात दर्जा दिला पाहिजे आणि स्वायत्तता दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही दर्जा आणि स्वायत्तता याच्याकडे फार जास्त लक्ष देतो. माझी आपल्याला विनंती आहे की आपण जिथे जिथे आपल्याला अदर्जा प्राप्त होतोय त्या त्या ठिकाणी स्वायत्तता मिळण्याकरता जर आपण प्रयत्न केला तर जरूर राज्य सरकार आपल्याला त्याच्यामध्ये मदत करेल. आणि आमचं मत स्पष्ट आहे, एकदा दर्जा प्राप्त झाला की स्वायत्त संस्था याच दर्जेदार मानव संसाधन तयार करू शकतात. ते मानव संसाधन जर तयार करायचं असेल तर रोज सरकारी हस्तक्षेप तिथे होत राहिला तर कधीच अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण जी काही कारवाई कराल त्या कारवाईमध्ये निश्चितपणे आम्ही सहभागी होऊ. आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी भाऊसाहेबांना या ठिकाणी मानवंदना अर्पित करत असताना आपल्या सर्वांना वचन देतो की भाऊसाहेबांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गानेच राज्य सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालेल आणि निश्चितपणे सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल. ज्या प्रकारे तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये भाऊसाहेबांचं वर्णन केलं होतं त्या वर्णनाला पात्र अशा प्रकारचं काम हे राज्य सरकार देखील निश्चितपणे करेल आणि बळीराजाच्या पाठीशी उभं राहील. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. मला रणजित पाटलांनी सांगितलं की भाऊसाहेबांच्या नावाने एक अध्यासन सुरू व्हावं अशा प्रकारची आपली सगळ्यांची इच्छा आहे. जरूर या ठिकाणी त्यांनी सुचवल्याप्रमाणे जी आपली प्रबोधिनी आहे त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या नावाचं अध्यासन हे सुरू करण्यात येईल आणि तातडीने त्याचा निर्णय आम्ही घेऊ. धन्यवाद. जय हिंद.